नांदगावात शॉर्ट सर्किटमुळे शेतातील शेड जळून खाक, लाखोंचे नुकसान, जीवितहानी टळली. सभापती उत्तम चव्हाण घटनास्थळी तातडीने पंचनामाचे आदेश, महावितरणला कडक इशारा. सोयगाव तालुक्यातील नांदगाव परिसरात मंगळवार दिनांक 5 मे 2026 रोजी सायंकाळच्या सुमारास भीषण आग लागून शेतातील पत्र्यांचे शेड पूर्णतः जळून खाक झाले. शेतातून गेलेल्या सावळतबारा महावितरणकडून विद्युत प्रवाहाच्या लाईनमध्ये झालेल्या शॉर्ट सर्किटमुळे ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून काही क्षणातच आगीने विकराळ रूप धारण केले. या आगीत लाखो रुपयांचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र शेडमध्ये बांधलेल्या 2 म्हशींना आगीचे तीव्र चटके बसून त्यांच्या अंगावरील चामडे निघाले असून जनावरांचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच आग विझवण्याच्या प्रयत्नात काही ग्रामस्थांच्या हाताला भाजले गेल्याची माहिती मिळाली आहे. या आगीत शेतकरी मीराबाई पांडुरंग बागुल, गट क्रमांक 86 नांदगाव शिवार यांचे अंदाजे 4 ते 5 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. शेडमध्ये ठेवलेले सुमारे 120 सिंचन पाईप, 2 एकर क्षेत्रातील ठिबक सिंचन संच, 25 स्प्रिंकलर, ट्रॅक्टरसाठी वापरले जाणारे झटका मशीन, पेरणी यंत्र, जनावरांसाठी चाऱ्याची कुट्टी तसेच इतर शेती साहित्य पूर्णपणे जळून खाक झाले. आगीची तीव्रता इतकी होती की काही वेळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. गाव शेजारीच असल्याने सतर्क ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेत शेडसमोरील जनावरे सोडली व आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले. ग्रामस्थांच्या धाडसामुळे मोठा अनर्थ टळला. घटनेची माहिती मिळताच सोयगाव पंचायत समितीचे सभापती उत्तम महरू चव्हाण यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत नुकसानीची पाहणी केली. त्यांनी संबंधित महसूल व वितरण विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांना त्वरित पंचनामे करण्याचे आदेश दिले. तसेच बाधित शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्यात यावी, अन्यथा प्रशासनावर कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान शेतातून जाणाऱ्या AGDTC LT विद्युत लाईनमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ही आग लागल्याची प्राथमिक निष्कर्ष समोर आले आहेत. यामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सावळतबारा महावितरण विभागाने तातडीने लाईनची तपासणी व दुरुस्ती करून अशा घटना पुन्हा घडू नये अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. याबाबत सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पाटील यांनी संताप व्यक्त करताना सांगितले की विद्युत यंत्रणेतील निष्काळजीपणामुळे शेतकऱ्यांचे वारंवार होणारे मोठे नुकसान होत आहे. संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे. या घटनेमुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर मोठा आघात झाला असून प्रशासनाने तातडीने मदत जाहीर करून दिलासा द्यावा अशी मागणी सोयगाव पंचायत समितीचे सभापती उत्तम महरू चव्हाण यांनी केली आहे. इंडिया न्यूज R7 साठी गोकुळसिंग राजपूत, छत्रपती संभाजीनगर. काय नाव तुमचं? मीराबाई पांडुरंग हां, बागुल, नांदागाव शिवार, गट नंबर 86. हे कशामुळे झाले? हे शॉर्ट सर्किटमुळे झालेलं आहे. हां तिथे आपले 120 पाईप स्प्रिंकलरचे, हां 2 एकर ठिबक हं. आणि म्हैस आणि झटका मशीन, पूर्ण आपले पेरणी यंत्र, ट्रॅक्टरचे जे अवजार पूर्ण जळून 4-5 लाखाचं नुकसान झालेलं आहे आपलं. म्हणजे महावितरणचे येऊन कोणी पंचनामा केला का? ठाकूर आले होते, फक्त येऊन पंचनामा करून गेले, नंतर कोणी झाले नाही. हां, आपलं नुकसान भरपूर झालेलं आहे. आणि शेत कोणत्या शिवारात आहे? नांदागाव शिवार, हां गट नंबर 86. हां. तुमचं काय नाव? रवींद्र कल्याण सिंग पाटील, हां राहणार नांदागाव. हां. हे कशाने झालं आहे? शॉर्ट सर्किटमुळेच झालाय ना. तार पडलेलं होतं इथे, तार डायरेक्ट याच्यावर पड, 8 इंच तार पडून याच्यावर शेडवर आहे. शेडवर. तो आता आम्ही बाजूला काढून ठेवलेला आहे.